आमचा सगळ्यांचा आत्मा एक आहे. पत्रकारितेमध्ये काम करण्यासंदर्भातली आमच्या सगळ्यांची उर्मी एक आहे आणि या उर्मीपोटी केव्हा तरी कधीतरी कुठेतरी एकत्र भेटलं पाहिजे. त्या भेटण्याची, त्या एकत्र येण्याची जागा तुम्ही आज मला उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम आपण आरोग्यवान, आरोग्यदूत आणि ई आरोग्य या 3 विषयांवरचे जे नैमित्तिक अंक काढलेले आहेत, आपल्या अनियतकालिकाचा भाग म्हणून आपण हे सादर केलेलं आहे. पण जसं डॉक्टर किशोर गांगुर्डे यांनी अत्यंत समर्पक असा उल्लेख या प्रसंगी केला की लोकजीवनामध्ये ज्याला प्राधान्य द्यायला हवं त्यामध्ये आता आरोग्य आणि आरोग्य हाच विषय असला पाहिजे. कारण आरोग्य व्यक्तिगत पातळीवरच असो किंवा सार्वजनिक पातळीवरच सगळ्याचं असंतुलन वाढलेलं आहे. आणि अशा असंतुलित काळामध्ये पत्रकारितेचा अभ्यास करत असताना म्हणजे पत्रकारितेच्या अभ्यासामध्ये सुद्धा जो अत्यंत अनोखा प्रयोग मुक्त विद्यापीठानं आता केलेला आहे, जे गेल्या या सेंटर संदर्भातला माझा अनुभव तो फार सुंदर आहे. मगाशी मी जे म्हटलं की ज्यांच्या बरोबर मी काम करतो, जे माझ्या बरोबर काम करतात, याच्यामध्ये नुसते पत्रकारितेमधलेच माझे सहकारी किंवा इतर दैनिकांमध्ये माझ्या बरोबर माझे सहयोगी असणारे माझे मित्र एवढंच नव्हे तर बीजी शेखर यांच्यासह किमान 3 श्रीकांत बरोबर ना श्रीकांत सर, बीजी शेखर हे एक वरिष्ठ अधिकारी सह डॉक्टर राऊंडकर असतील, लोकजीवनामध्ये वेदना आणि संवेदना यांचा विचार करणारी, जाणीवांच्या पातळीवर अत्यंत संवेदनशील असणारी अशी मंडळी घेऊन आपण पत्रकारितेचा अभ्यास पुढे नेण्याचं काम करत आहात. मला असं वाटतं की जर्नलिझम मध्ये फील्डवर आम्ही जे काम करतो आहोत त्याचं समायोजन करण्याचं काम आपण अशा मंडळींना बरोबर घेऊन करत आहात. म्हणून मी मुक्त विद्यापीठाचा, गोखले एज्युकेशन सोसायटीचा मनापासून आभारी आहे. शिक्षण औपचारिक असो अनौपचारिक असो, याच्यामधलं अवघ्या पदावरचे जसे आहेत तसं त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांचं स्वतःचं सेवा कार्य आहे. असं असूनही आतून कुठेतरी उर्मी राहिलेले असतात, त्या दाटून आलेले असतात पण फलद्रूप झालेल्या नसतात. अशा मंडळींना पत्रकारितेचं काहीतरी केलं पाहिजे असं आतून दाटून आलेली जी भावना आहे त्या भावनेला आविष्कृत करण्याचं काम आपल्या या अभ्यासक्रमानं केलेलं आहे असं मला मनापासून सांगायचं वाटतं. आणि पुन्हा आरोग्य दिनाचं औचित्य साधून आपण हे जे 3 विषय आमच्या सर्वांच्या समोर आणले आणि त्याचा डॉक्टर गांगुर्डे यांनी समर्पक उल्लेख केला की मला पुन्हा यासाठी यायचंय की खरंच आरोग्य हा प्राधान्याचाच विषय आहे, असला पाहिजे आणि पत्रकारांनी त्याचं भान राखलं पाहिजे. आरोग्य भान आपण आज काढलेलं आहे. बेभान होऊन पत्रकारिता अनेक जण करतात. मी तर माझ्या सहकार्यांना अलीकडे अस्वस्थ होऊन असं सांगतो की इतकं बेभान होऊ नका की तुमच्याच आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. कर्तृत्वासाठी बेभान होणं हा अपरिहार्य भाग आहे. किंबहुना कर्तृत्वाची कहाणी त्याच्यातून निर्माण होते, त्यामुळे बेभान झालंच पाहिजे. याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु इतकंही भान हरपता कामा नये की कुठेतरी आपल्यावरच आपल्याच आरोग्यावर उपचार करण्याची वेळ येते. या पार्श्वभूमीवर माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी हे आग्रहपूर्वक सांगत असतो की आरोग्याची म्हणजे आपल्या स्वतःच्याही आरोग्याची आणि लोकजीवनाच्या आरोग्याची काळजी करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि डॉक्टर गांगुर्डे यांनी जो निर्देश दिला की जेव्हा कुठल्या तरी काहीतरी निमित्तानं लेखन होतं किंवा लेखन मागितलं जातं तेव्हा तुमची जाहिरात असेल तर आम्ही ते छापू असं जे म्हटलं जात आहे प्रवाह तसा नाकारता नाही येणार, कारण त्यांनी सत्य सांगण्याचंच काम केलेलं आहे. परंतु त्याच्याही पलीकडे खरंच निरपेक्ष आरोग्यासाठी आणि आरोग्य संवर्धनासाठी जे काम करतात त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पत्रकारितेचीच आहे. पत्रकारितेला ते नाकारता येणार नाही हे सगळ्या पत्रकारांच्या वतीनं मी आपल्या समोर सांगतो. आणि त्यासाठी मी आपल्याला हे नम्रतापूर्वक सांगू इच्छितो, IBN लोकमत सारखं चॅनल असो, स्टार माझा सारखं चॅनल असो, जे मराठीमध्ये 24 तास काम करतात, त्यांच्याही FCP मध्ये फिक्स पॉइंट चार्ट मध्ये PC मध्ये आरोग्यविषयक एक विशिष्ट वेळ आहे. वृत्तपत्रांमध्ये सुद्धा एक कॉलम दिला जातो. प्रत्येक वृत्तपत्रामध्ये लोकमत असो, गावकरी असो, देशदूत असो, सकाळ असो, त्यांच्या परीनं ते देण्याचा प्रयत्न करत आहे. फॅमिली डॉक्टर सारखे एक इंडिपेंडेंट प्रॉडक्ट देण्याचा काम एखादं दैनिक करत आहे. पण हेही तितकंच खरं की एवढंच पुरेसं नाही.
त्याच्या पलीकडे जाण्याची आवश्यकता आहे, कारण आरोग्याचा प्रश्न हा त्यापेक्षा व्यापक झालेला. त्यामुळे आपण जो मुद्दा संवेदनशीलपणे मांडलेला आहे त्याचा एक संवादक म्हणून मी अंतर्मुख होऊन निश्चित विचार करेल आणि या साऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून आपल्या समोर हे नम्रतापूर्वक सांगेल की मूलतः पत्रकारितेचं ध्येय काय असलं पाहिजे. सेवा, समर्पण आणि समाजाच्या सक्षमीकरणासाठी आपलं कार्य हे असं आणि असंच असलं पाहिजे. तरीही एक निश्चितच आहे की पत्रकारिता हे तसं धर्मकार्य नाही, खाजगी उद्योग आहे, एंटरप्राइज आहे. पण हेही तितकंच खरं की जेव्हा डॉक्टर गांगुर्डे आणि मुक्त विद्यापीठासारखे निरंतर प्रयोग करणारी मंडळी आम्हाला मार्गदर्शनाचं काम करतात तेव्हा त्यातल्या आमच्या सोशल कमिटमेंटच्या संदर्भात आम्ही अधिक सजग राहण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी जे म्हणतो आहे की पत्रकारिता, कोणाचीही पत्रकारिता, कोणत्याही वृत्तपत्राची पत्रकारिता हा तसा खाजगी व्यवसाय आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये नफा आणि तोटा ही मांडणी, ही सारणी ही अपरिहार्य आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन हे काय चहा चालवण्यासारख्या विषयाचं काम नाही. चहाचं टपरी, भजी किंवा काय जिलेबी तळण्याचं दुकान असलं निश्चितच नव्हे. आता अगदीच मनापासून बोलायचं झालं तर वडापाव विकणाऱ्यांचा दैनंदिन टर्नओव्हरचा भाग अलीकडे दर दिवशी 40,000वर पोहोचलेला आहे. मी नाशिक मधलीच उदाहरण सांगतो आहे. पण म्हणून वडापावच विकावा का? तर नाही. लोकजीवनाची जी आवश्यकता आहे, समाजाच्या सक्षमीकरणासाठी आपल्या शब्द योजनेचा जो भाग केला पाहिजे त्याप्रतीच कटिबद्ध राहून पत्रकारिता ही चाललीच पाहिजे. म्हणून पत्रकारिता चालते आहे. त्यातल्या नफ्या तोट्याच्या संदर्भात जे काही अगतिकपणे करावं लागत असेल ते करणं अपरिहार्य करायचे आहे. जीवनामध्ये ज्यानं पत्रकारितेचा अभ्यास केलेला असतो त्या प्रत्येकाला असं वाटतं की मी यामध्ये यासाठी आलेलो आहे. मी प्रत्येकाला हा शब्द वापरतो आहे. प्रत्येकाला असं वाटतं की मी पत्रकारितेमध्ये यासाठी आलेलो आहे की मला वडापाव विकायचा नाही, मला भजी तळायची नाही, मला लोकसेवा करायची आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये कुठल्या तरी पातळीवर अशी एक उर्मी असते. तुम्ही पत्र ह्याच्यामध्ये आपली नियोजन पत्रिका आहे त्याच्यात वेळ लिहिलेला नाहीये, त्यामुळे थोडी मला पण नेमकं किती वेळ बोलायचं हे सांगितलेलं नाही. खरं म्हणजे तुम्ही सकाळपासून आलेला आहात, 10 पासून 12 वाजून गेलेले. निवडणुकीचा ताण तणाव आहे अशा पार्श्वभूमीवर वाघ साहेबांसारखे ज्येष्ठ अधिकारी आहेत, त्यामुळे फार वेळ घ्यावा असं मला वाटत नाही. मी दबावाखाली आहे, पण आपण मला थोडा वेळ द्यावा. सर, मला आपल्याला असं सांगायचं, आपला कार्यक्रम सुरू असताना माझा एक कॅमेरामन मित्र जेव्हा सर्टिफिकेट घेण्यासाठी आला तेव्हा तो लांब उभा होता आणि प्रेक्षकामधला एक जण असं म्हटलं की तुला अँगल सांगावा लागतो का? बरोबर आहे. मला हे आतून सांगावं असं वाटतं. 26/11ची रात्र जर तुम्हाला आठवत असेल आणि त्यानंतरचा जो धारा, जीवाची बाजी लावून ही सारी पोरं काम करत होती. आता त्याचाही गमती जमती होत होत्या, तो भाग वेगळा. म्हणजे कॅमेरा चालवणारे उभे होते आणि बूम हातात धरून न्यूज देणारे झोपलेले होते आणि टेलिव्हिजन सेंटर मधली पोरगी, म्हणजे जो झोपलाय त्यांनी आणखी बाजी. त्यातला विनोदाचा भाग आपण सोडून देऊया, परंतु मला हे सगळ्यांच्या वतीनं आपल्याला आतून सांगावं असं वाटतं की खरंच जीवाची बाजी लावून ही पोरं काम करत असतात. मुंबईमधला तसा तो जो प्रसंग आहे तसंच इथं सप्तशृंग गडावरती एक अपघात झाला होता. बस दरीत कोसळली होती आणि माझंच पोर, सगळ्यांना मी माझं मानतो, माझ्या काळजातलं मानतो. आपण मान्यवरांना मला हेच सांगायचं आहे की बेभान होऊन देहभान हरपून ही पोरं काम करतात. त्या गडावरती रिपोर्टिंगसाठी गेलेला तो पोरगा 3 दिवस जेवलेला नव्हता. इतक्या असाइनमेंटचा ओढा त्याच्यावरती होता, ताण होता. तरीही अपघात झाला असं समजल्याबरोबर तो तिथं गेलेला होता आणि जेव्हा तो खाली उतरत होता तेव्हा त्याच्या पोटात कारवा कारव होत होती आणि जेव्हा तो वर चढत होता तेव्हा त्याच्या पायात प्राण राहिलेलं नव्हतं. तो तिथंच कोसळलेला होता. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं त्याला मदत केली आणि त्यांनी ही कळवळून असं सांगितलं, बाबांनो, आरोग्याचं भान राखा. मला आता इथं आणून सोडायचं आहे सगळ्यांना की असं बेभान होऊन काम करणारी पोरं आपणासारख्या मान्यवरांना मिळालेली आहेत. आपण जी चिंता व्यक्त केली, आपण जी संवेदना व्यक्त केली, त्या संवेदनेप्रती आरोग्याला प्राधान्य दिलं पाहिजे असं डॉक्टर गांगुर्डे यांनी व्यक्त केलेल्या संवेदनेप्रती कटिबद्धता व्यक्त करणारा फार मोठा समूह तुम्हाला लाभलेला आहे आणि तो तुम्ही एकत्र आणण्याचं काम केलंय मुक्त विद्यापीठानं. म्हणून मला हे विश्वासाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की व्यवसाय म्हणून अपरिहार्यतेचा जो भाग जायचा असेल तसा जावो,
पण त्याच बरोबरीनं सेवा का कुणाची या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम सुद्धा हीच पोरं करतील. कारण शिक्षण फार दूर होतं, पण ते जवळ आणण्याचं काम जेव्हा मुक्त विद्यापीठानं केलं तेव्हा आत्मीय पातळीवर एकत्र जवळ आलेली ही सारी पोरं, सारे संवेदनशील घटक आपल्या सद्भावनांचा नक्कीच सन्मान करतील, हे मला विश्वासानं या ठिकाणी सांगावंच वाटतं. बरोबर आहे ना मी बोलतो? सूत्र बरोबर सांगलेलं ना? मला या गोष्टीचा आनंद आहे. मगाशी मी जसा उल्लेख केला की मूलतः शिक्षण प्रक्रिया जी आहे ती खरं आपण जसं म्हटलं 3,10,000 आणि लाभार्थींची संख्या 18 लाखांच्या वर जाते. खरोखरच शिक्षणातल्या समर्पक योगदानाचं मोलाचं काम आपण करत आहात. आणि त्यात जेव्हा नाशिक मधल्या विविध अधिकार पदावर काम करणाऱ्या मोठ्या मंडळींसह वेगवेगळ्या चॅनलमध्ये एकदम घुसलेल्या, वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये अजाण वयात असलेल्या, हे परत मी माझ्याच पोरांप्रती बोलतो आहे, या सगळ्यांना पुन्हा एकदा औपचारिक शिक्षण, निरंतर शिक्षण यामधली जी काही सैद्धांतिक मांडणी आहे त्यातलं सिद्ध शिक्षण देण्याचं काम आपण करत आहात. मी सकाळमध्ये काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना यासाठीच आग्रह केला होता आणि मी फक्त सकाळ नाही सर, अनेक वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या अनेकांना असा आग्रह करतो की गोखले स्कूल ऑफ मास कम्युनिकेशन असेल किंवा मुक्त विद्यापीठाचं हे सेंटर असेल, जिथे जिथे संधी मिळेल तिथे तुम्ही जा. पत्रकारितेत भले तुम्ही 10 वर्ष असलात म्हणून काय झालं, तिथं तुम्ही गेलात तर तुम्हाला असं जाणवेल शिकायचं खूप काही राहून गेलं होतं. त्यामुळे शिकायचं खूप काही राहून गेलं होतं या प्रश्नाचं उत्तर देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. म्हणून आपल्या प्रतीने आनंद भावना व्यक्त करतो. आयएमएच्या अध्यक्षांनी मित्र हो आपल्यासाठी जे सांगितलेलं आहे त्याप्रती आपली कटिबद्धता असलीच पाहिजे याचा पुनरुच्चार करतो. आणि आपण आपल्या ही सेवा का कुणाची असा प्रश्न जेव्हा जेव्हा आमच्या लोकजीवनात दुःख आपण समजून घेतली पाहिजे. मोडलेल्या माणसे दुःख ओले झेलताना त्या दिनांच्या उशाशी दीप लावून झोपताना अशा कामास आयएमएच्या अध्यक्षांनी, मुक्त विद्यापीठानं, गोखले शिक्षण संस्थेनं केलेलं आहे आणि त्या प्रज्वलनामध्ये आपण सारे सहभागी झालेला आहात. याबद्दल आपण सर्वांप्रती आनंद भावना व्यक्त करतो. सर, आपण मला इथं बोलण्याची संधी दिली त्यामुळे आपल्या शिक्षकांना मला निश्चितच थोडंसं वेगळेपणा जाणवतो की एक क्षेत्र